या युद्धाचे अपडेट आपण घेत राहणार आहोत। दरम्यान एक ब्रेकिंग न्यूज आहे पालघरमधून। बोईसर तारापूर एमआयडीसी मध्ये पुन्हा गॅस गळती झाली आहे। एमआयडीसी मधील भगरिया कंपनीमध्ये आगीनंतर गॅस गळती झाली। बोईसर तारापूर एमआयडीसी मध्ये दुर्घटनांचं सत्र सुरूच असल्याचं दिसून येत आहे। आणखी एका कंपनीमध्ये पुन्हा गॅस गळती झालेली आहे। एमआयडीसी मधील भगरिया कंपनीमध्ये आग लागली होती आणि त्यानंतर इथं गॅस गळती झाल्याचं कळत आहे। बोईसर तारापूर एमआयडीसी मध्ये दुर्घटनांचं हे सत्र सुरूच असल्याचं दिसून येत आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी राहुल पाटील हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। राहुल, काय सांगाल, ही जी गॅस गळती आहे त्याचं स्वरूप नेमकं काय आहे आणि काय खबरदारी परिसरामध्ये घेतली जाते? नक्कीच बोईसर तारापूर एमआयडीसीतील डी प्लॉट मधील जी बगेरिया केमिकल्स कंपनी आहे, या कंपनीत काही वेळांपूर्वी गॅस गळती झाली आणि याचा मोठा त्रास जो आहे तो येथील कामगार असतील किंवा मग स्थानिक असतील यांना जाणवू लागला। एकूणच आपण बघितलं तर हा जो ओलियम म्हणून गॅस आहे याची गळती जी आहे ती झालेली आहे। हा लिक्विडमध्ये गॅस होता, मात्र हा जेव्हा हवेत विरघळतो त्यानंतर मोठ्या प्रमाणावर त्याचं रूपांतरण जे आहे ते धुरामध्ये झाल्याचं पाहायला मिळालं। एकूणच साधारणतः 4 ते 5 किलोमीटरवर परिसरात देखील मोठ्या प्रमाणावर जो धूर आहे तो सध्या पसरलेला पाहायला मिळतो आणि या कंपनीसह जे परिसरातील नागरिक आहेत किंवा ज्या विशेषतः महिला आहेत यांना मोठ्या प्रमाणावर या सगळ्याचा त्रास जाणवू लागलेला आहे। आतापर्यंत बोईसर पोलीस असतील किंवा मग अग्निशमन दलाच्या 3 गाड्या ज्या आहेत त्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। मात्र धुराचं स्वरूप जे आहे ते मोठ्या प्रमाणावर असल्याने आजूबाजूच्या परिसरात ज्या कंपन्या आहेत किंवा कारखाने आहेत यामधील कामगारांना देखील इतरत्र हलवण्यात आलेलं आहे। अजूनपर्यंत कुठलंही नियंत्रण जे आहे ते अग्निशमन दलाला या गॅस गळतीवरती मिळवता आलं नाही। मात्र यामुळे सध्या परिसरात मोठी पळापळ झाल्याचं पाहायला मिळालं। जेव्हा हा गॅस लिकेज झाला त्यानंतर या कंपनीसह जे परिसरातील कंपन्या आहेत या परिसरातील कंपन्यांमधील कामगारांनी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवरून पळ काढला। सध्या या ठिकाणी अग्निशमन दल जे आहे ते दाखल झालेलं आहे। काही कामगार जे आहेत ते प्राथमिक अडकल्याची माहिती जी आहे, प्राथमिक माहिती जी आहे ती समोर आली आहे। सध्या काही कामगार ज्यांना घशाचा आणि श्वसनाचा जास्त त्रास होऊ लागलाय त्यांना बोईसर मधील जे खासगी रुग्णालय असतील किंवा शासकीय रुग्णालय असतील यामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलेलं। मात्र आतापर्यंत प्रशासनाकडून अधिकृतरित्या कोणतेही म्हणजे कोणी मृत्युमुखी पडल्याची माहिती जी आहे ती आतापर्यंत प्रशासनाने दिली नाही। मात्र अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी आणखीन वाढवण्याची मागणी जी आहे ती आता प्रशासन आणि स्थानिकांकडून केली जाते। बरोबर आहे राहुल, याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।